नमस्कार मित्रांनो, जय भीम, जय शिवराय. मित्रांनो, मी गौतम वावळ माझ्या यूट्यूब चॅनल आपणा सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आजचं आपलं जे कॅप्शन आहे 6 जूनचा शिवराज्याभिषेक सोहळा नामशेष झाला पाहिजे किंवा तुम्ही त्याला असंही म्हणू शकता बंद झाला पाहिजे. आता तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल की मी असं का म्हणतोय, काय कारण आहे त्याला. तर हे कारण आहे आणि हे जे आहे झुरळ हे महाराष्ट्रामध्ये वळवळ करीत असतं. हे कुठल्याही नेत्यावर बोलतं, कुठल्याही समाज सुधारकावर बोलतं. त्याचं कारण म्हणजे या झुरळाला सपोर्ट किंवा या झुरळाची मैत्री जी आहे ती राजकीय नेत्यांशी आहे. बघा हे राजकीय नेते. आणि मग असं जर असेल तर मग समाज सुधारक म्हणा, नेते म्हणा, कोणावरही माणूस तोंड सुख घेतो आणि त्याला कशाचीही भीती वाटत नाही आणि मग याची उमेद वाढत जाते. आणि तो आज छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल सुद्धा बोलतोय. आणि शिव राज्याभिषेक सोहळा म्हणजेच 6 जून 1674 शिवाजी महाराजांचा जो शिवराज्याभिषेक सोहळा झाला, तो सोहळा आता जून महिन्यामध्ये 6 तारखेला संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातो. आणि त्या अनुषंगानं कोल्हापूरमध्ये झालेल्या कार्यक्रमामध्ये ह्या माणसाने असं वक्तव्य केलंय, ऐका. प्रमाणे महाराजांचा राज्याभिषेक झाला की प्रमाणेच त्याचा स्मरण दिन किंवा वाढदिवस व्हायला पाहिजे. 6 जूनला करण्याची पद्धत एकदम नामशेष केली पाहिजे. ऐकलं. आणि मग हे असं झाल्यानंतर मग क्रिया प्रतिक्रिया यायला चालू झालं. आणि ते जर बघितलं तर मग जसे क्रिया देणारी माणसं किंवा प्रतिक्रिया देणारी माणसं यावर आहेत, तसंच यांनी सुद्धा बनवलेली माणसं किंवा तयार केलेली माणसं आहेत. आणि ती तयार केलेली माणसं सुद्धा असं सांगतायत की हिंदुस्थानच्या महिला भगिनी आहेत. त्या महिला भगिनींच्या आज ते या ठिकाणी शिवरायांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक घालून नंतर त्याच तीर्थानं भिडे गुरुजींच्या प्रतिमेस या ठिकाणी दुग्धाभिषेक घालून त्यांची प्रतिमा स्वच्छ करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती शिवाजी महाराज की जय. गुरुवारी यांचा म्हणजे ह्या भिडेंचा किंवा यांचं नाव मनोहर कुलकर्णी आहे, यांचा शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला विरोध नाही तर तारखेला विरोध आहे. आता मित्रांनो, बघूया की तारीख जी आहे, तारीख म्हणजे जे काही कॅलेंडर आहे आपलं, हे कॅलेंडर जगाने मान्य केलं, ते कॅलेंडर आपणही वापरतोय. आणि ती तारीख जी आहे, तीच तारीख, त्यामधली तारीख म्हणजे 6 जून 1674 शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा झाला. त्यामध्ये जी 6 जून येते याला त्यांचा विरोध आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की ते तिथीप्रमाणे असायला पाहिजे. हा राज्याभिषेक सोहळा जो आहे तो तिथीप्रमाणे व्हायला पाहिजे. आणि मग ती तिथी कोणती? ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवाहन शके, असं ते म्हटलं पाहिजे की 6 जून 1674. आणि मित्रांनो, माझं असं स्पष्ट मत आहे की यांचा विरोध जो आहे हा शिवराज्याभिषेक सोहळ्यालाच आहे, पण ते तारखेचा विषय पुढे घेत आहेत. आणि मला असं म्हणायचंय की जर यांचा शिवराज्याभिषेक सोहळ्याला जर विरोध नसेल तर मग तारीख काय, तिथी काय, काहीही असेल, त्यातला मेन कंटेंट जो आहे तो शिवराज्याभिषेक सोहळ्याचा आहे की जो आज महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये मोठ्या आनंदामध्ये साजरा केला जातोय. मग यांना तारखेवरून किंवा तिथीवर एवढं पडलंय काय? आणि चला, त्यांच्या म्हणण्यानुसार जर बघायचं झालं तर तारीख आणि तिथीमध्ये काय फरक आहे. तर मित्रांनो, तारीख ही जी जगाने स्वीकारली, इंग्रजी कॅलेंडर, त्यामध्ये ते जे काही येशू ख्रिस्तांचा जन्म आहे त्यावेळेसपासून इसवी सन चालू झालं. आणि शालिवाहन शके जे त्याच्या अगोदर 78 वर्षांनी चालू होतं. म्हणजे दोन्हीमध्ये किती वर्षाचं अंतर आहे तर 78 वर्षांचं. आता आपण जे काही म्हणतो की शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा 6 जून 1674 झाला, तो जर यांच्या म्हणण्यानुसार शालिवाहन शके नुसार जर म्हणायचं झालं तर असं म्हणावं लागेल ज्येष्ठ शुद्ध
त्रयोदशी शालिवाहन शके 1596, म्हणजे आपण किती म्हणतोय 1674, तर इकडे 1596 म्हणावं लागेल. अजून एक उदाहरण देतो की जर शिवाजी महाराजांचा जन्म आपण कधी साजरा करतो तर 19 फेब्रुवारी 1630 तर तोच जर शालिवाहन शकेनुसार म्हणायचं झालं तर आपल्याला म्हणावं लागेल की 19 फेब्रुवारी ऐवजी 1630 ऐवजी आपल्याला म्हणावं लागेल की 1552, म्हणजे 1630 मधून 78 वाजावे करावे लागतील. अजून एक उदाहरण, शिवाजी महाराजांचा मृत्यूची तारीख जर बघितली तर 3 एप्रिल 1680 आहे. तर याऐवजी आपल्याला काय म्हणावं लागेल की शिवाजी महाराजांचा मृत्यू जो आहे शालिवाहन शकेनुसार 1602 ला झाला. म्हणजे जगामध्ये जी तारीख प्रचलित आहे ती तारीख न घेता आपण आपली वेगळंच मांडायचंय. मग त्यांनी काय फरक पडणार आहे? तर यांना मात्र आनंद होणार आहे की काही जण 1680 म्हणतील, काही जण शके 1602 म्हणतील. आणि मग हे असं करण्यामागे यांचा उद्देश काय? तर माझं स्पष्ट मत आहे की यांना तारखेचा नाही तर शिवराज्याभिषेक सोहळ्याचा यांच्या पोटामध्ये दुखतंय, कारण तो सोहळा आता मोठ्या प्रमाणामध्ये साजरा झालाय. आणि हे आजच नाहीये. तर मित्रांनो, शिवराज्याभिषेक सोहळा जो 1674 ला झाला तो 73 लाच होणार होता, परंतु कारणास्तव ते 1 वर्ष पुढे होत गेलं. त्याचं कारण तुम्हाला माहिती आहे? कारण जे शिवाजी महाराजांच्या दरबारामध्ये जी काही पुरोहित मंडळी होती ती शिवाजी महाराजांना हे छत्रपती मानायलाच तयार नव्हती किंवा त्यांचा राज्याभिषेक सोहळा करायलाच तयार नव्हती. कारण त्यांचं असं म्हणणं होतं की शिवाजी महाराज हे क्षत्रिय नाहीयेत. कारण त्यांच्या म्हणण्यानुसार, म्हणजेच या पुण्यातल्या पुरोहितांच्या म्हणण्यानुसार, छत्रपती होण्यासाठी क्षत्रिय असणं गरजेचं आहे. आता तुम्ही म्हणाल कसं? तर जी काही चातुर्वर्ण्य व्यवस्था हा पुरोहित मानतो त्या चातुर्वर्ण्यामध्ये सर्वप्रथम कोण येतो? तो ब्राह्मण येतो. दुसरा कोण येतो? तर तो क्षत्रिय येतो. तिसरा कोण येतो? तर तो वैश्य येतो. आणि चौथा जो येतो तो शूद्र येतो. आणि शिवाजी महाराजांच्या दरबारामध्ये असलेली मंडळी किंवा पुण्यामध्ये असलेली ही पुरोहित मंडळी शिवाजी महाराजांना क्षत्रिय मानायला ती तयारच नव्हती. शिवाजी महाराजांनी एवढी संपत्ती, एवढं प्रॉपर्टी, शेती सर्व जरी कमवलं होतं आणि ते शिवराज्याभिषेक सोहळा करण्याच्या तयारीत होते, तरी ही मंडळी त्यांना क्षत्रिय मानायला तयार नव्हती. कारण यांच्या म्हणण्यानुसार हिंदू धर्म जो आहे, हिंदू धर्म नाही, हा ब्राह्मणच धर्म आहे. कारण हिंदू धर्म म्हणजे यांच्या म्हणण्यानुसार सगळं काही झालं पाहिजे. आणि हिंदू धर्मामध्ये क्षत्रिय शिल्लक नाहीये. आता तुम्ही म्हणाल असं कसं काय? किंवा आजी मंडळी दाड्या बिड्या वाढवून खाली लिहितात ना गाड्यावर, क्षत्रिय कुलवंतस, मान्य आहे. पण ही मंडळी, ही पुरोहित मंडळी क्षत्रिय मानायला शिवाजी महाराजांना तयार नव्हती. कारण त्यांचं असं म्हणणं होतं की यांचा जो पूर्वज आहे, हा जो किडी वळवळतोय ना, यांचा पूर्वज म्हणजे परशुराम, म्हणजे हे परशुराम का आहेत? तर हे राम नाहीत बरं का, हे परशुराम आहेत. यांच्या हातामध्ये फरशी आहे, कुऱ्हाड आहे. आणि या कुऱ्हाडीने 21 वेळा या पृथ्वी तलावर असणारे क्षत्रिय मंडळी या परशुरामाने कापून काढलेत. आणि क्षत्रिय आता या पृथ्वीवर नाही, तर मग शिवाजी महाराज हे क्षत्रिय कसे? आणि शिवाजी महाराज जर कुणबी कुळातून किंवा ज्याला शेतकरी कुळातून इथपर्यंत येत असतील, आपल्या कर्तृत्वावर राज्यकारभार करत असतील, स्वराज्य निर्माण करायचा प्रयत्न करत असतील, पण यांच्या म्हणण्यानुसार ते क्षत्रिय पाहिजेत. आणि म्हणून या मंडळीमध्ये मतभेद होते. आणि शिवाजी महाराजांचा 1673 ला होणारा जो काही शिवराज्याभिषेक सोहळा तो 1 वर्षाने पुढे ढकलला, म्हणजे तो 1674 ला झाला. त्याच्यामध्येही पुण्यातील मंडळींनी नकार दिला. म्हणून जास्त पैसे देऊन त्यावेळेस शिवाजी महाराजांनी काशीवरून गागा भट्टाला बोलवलं आणि तो सोहळा संपन्न केला. आणि हा सोहळा संपन्न करत असताना यांच्या मनामध्ये, म्हणजे जो खर्च झाला, यांनी त्या अगोदर यांना सांगितलं की जर तुम्हाला क्षत्रियच होय, म्हणजे तुम्हाला
राज्याभिषेक करायचाच असेल तर त्या अगोदर तुम्हाला क्षत्रिय व्हावं लागेल. आणि क्षत्रिय होण्यासाठी जवळजवळ 8,000 रुपयाचा खर्च आहे. आता त्यावेळेसचे 8,000 रुपये म्हणजे आजचे 8 कोटी म्हणा, तो खर्च करावा लागेल. आणि तो धागा, ते गळ्यात असतं ना त्यांच्या, तो धागा जो आहे तो संस्कार करावा लागेल किंवा तो कार्यक्रम करावा लागेल. आणि मग आम्ही तुम्हाला क्षत्रिय असं म्हणू. कारण तुम्ही आमच्या चातुर्वर्ण्यानुसार क्षत्रिय नाहीत, तर तुम्ही शूद्र आहात. शेतकरी कुटुंबातून किंवा कुणबी कुटुंबातून तुम्ही पुढे आलेला आहात. आणि मग शिवाजी महाराजांनी तो कार्यक्रम केला, क्षत्रिय झाले. आणि त्यानंतर शिवराज्याभिषेक सोहळा आणि त्यानंतर छत्रपती. आता छत्रपती म्हणजे काय, तर सार्वभौम. विषय असा होता की हे का करायचं, तर शिवाजी महाराजांनी सगळं कमवलं होतं, स्वराज्य कमवलं, परंतु त्याला कायदेशीर मान्यता, हे चातुर्वर्ण्यानुसार कायदेशीर मान्यता मिळवण्यासाठी तो सोहळा संपन्न झाला पाहिजे. आणि तो सोहळा संपन्न झाल्यानंतर स्वराज्य आपलं टिकलं पाहिजे आणि ते राखलं पाहिजे सर्व जनतेने. आणि शिवाजी महाराजांच्या वेळेस जी काही त्यांच्याबरोबरची काही प्रॉपर्टी असणारी, कमी जास्त असणारी जी काही मंडळी होती, शिवाजी महाराजांना छत्रपती मानाय तयारच नव्हती, त्यांच्या आधिपत्याखाली काम करायला तयारच नव्हती. म्हणून शिवाजी महाराजांना काही झालं तरी शिवराज्याभिषेक सोहळा करणं गरजेचं होतं. आणि ह्या सर्व प्रसंगातून जाऊन शिवाजी महाराजांनी 6 जून 1674 हा शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न केला. आणि शिवाजी महाराज सार्वभौम झाले, म्हणजे छत्रपती झाले. आणि त्यानंतर जनतेने, त्या प्रदेशामध्ये असलेल्या जनतेने, सर्व राजे सरदार जे असतील यांनी त्यांना छत्रपती मानलं पाहिजे. म्हणजे ते सांगतील, ज्या गोष्टी अंमलात आणतील त्या मानल्या पाहिजेत किंवा त्याप्रमाणे त्यांनी वागलं पाहिजे. कारण त्यांच्याबरोबरची जी सरदार मंडळी होती ती आदिलशाही, निजामशाहीच्या दरबारात होती. जसे शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे हे आदिलशाहीच्या दरबारामध्ये होते. आणि मग ही जी काही बाकीची मंडळी सरदारकी करत होती आणि शिवाजी महाराज तर वडील आदिलशाहीच्या दरबारात, तर इकडं शिवाजी महाराज स्वराज्य निर्माण करत होती. म्हणून बाकीची मंडळी शिवाजी महाराजांना बंडखोर म्हणत होती किंवा स्वामी द्रोष्टे म्हणत होती. कारण वडील दुसऱ्याच्या दरबारात सरदारकी करतायत आणि मुलगा मात्र स्वराज्य स्थापन करतोय. आणि या सगळ्यांवर वचक बसावा, आपलं स्वराज्य निर्मिती व्हावी आणि ते राखलं जावं, म्हणून हा विधी करणं किंवा ते कायदेशीर मान्यता मिळवण्यासाठी शिवराज्याभिषेक सोहळा झाला. आणि मित्रांनो, हे यांच्या चातुर्वर्ण्यानुसार ते करत नव्हते. कारण या पृथ्वीवर क्षत्रिय हा जिवंत नाहीये. कारण परशुरामाने सर्वांचा निपात केलाय असं यांचं म्हणणं होतं. आणि परशुराम तर तुम्हाला माहीतच असेल की परशुराम म्हणजे साधीसुधी व्यक्ती नाहीये. महाभारतामध्ये जो कर्ण आहे, जे द्रोण आहे किंवा जे भीष्म आहेत, यांचे गुरु म्हणजे हे परशुराम आहे. आणि हे परशुराम म्हणजेच हे भिडेजी आहेत, यांचे पूर्वज. त्यांच्या पूर्वजामध्ये सगळ्यात सुरुवातीचा किंवा आदी मूळ पुरुष म्हणून, क्षत्रिय ब्राह्मण पुरुष म्हणून परशुरामाची नोंद आहे. हे सर्व जर बघितलं तर मग असं लक्षात येतं की शिवराज्याभिषेक सोहळा जसा जसा वाढत जातोय तसं तसं यांच्या पोटामध्ये तर दुखत नाही ना. कारण ही औलाद परशुरामापासून आलेली वंशज ही परशुरामाची. आणि त्याच्यामुळं शिवराज्याभिषेक सोहळ्याला तरी विरोध करत नाहीत ना. दुसरं उदाहरण बघूया की शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा झाला, शिवाजी महाराज छत्रपती झाले. 1680 शिवाजी महाराजांचा निधनही झालं. त्यानंतर या पुण्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुलेंनी रायगडावर जाऊन शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली. आणि त्यानंतर 1669 पहिली शिवजयंती साजरी केली. ही शिवजयंती का साजरी केली, तर आपला राजा कसा होता, आपल्या राजाने रयतेचं राज्य कसं निर्माण केलं, तो स्वाभिमानी बाणा लोकांच्या मनामध्ये रुजला पाहिजे. आणि छत्रपती शिवाजी महाराज हे लोकांना कळले पाहिजेत, लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत. म्हणून महात्मा ज्योतिराव फुलेंनी त्यांची जयंती सुरू केली. आता मित्रांनो, 1680 शिवाजी महाराजांचा निधन होतंय.
महात्मा ज्योतिराव फुलेंचं इकडं जवळजवळ 239 वर्षांनी, म्हणजेच 1869ला ती जयंती साजरी करतायत. 239 वर्षांनी जयंती साजरी केली जाते. त्याच्या अगोदर कुणी केली नव्हती. म्हणजे महात्मा फुलेंनी ही जयंती साजरी केली आणि ती जयंती जसजशी वाढत चालली तसे बघितलं तर मग यांच्याच वंशावळीतला एक जण अजून उभा राहिला. त्याचं नाव म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. आणि यांनी ती जयंती काउंटर करण्यासाठी किंवा तिला शह देण्यासाठी पुण्यामध्ये पुन्हा 1894ला गणेश उत्सव चालू केला. आणि आपल्याला माहितच आहे, देवाधर्माच्या नावामध्ये लोकांना अडकवलं जाते. मग ती शिवजयंती हळूहळू थांबली गेली आणि गणेश उत्सव वाढत गेला. जर याच वंशावळीतल्या लोकांना म्हणजे लोकमान्य टिळकांना शिवाजी महाराजांविषयी जर प्रेम असतं तर त्यांनी तो उत्सव मोठ्या प्रमाणात करायचं ठरवलं असतं. परंतु तसं झालेलं नाहीये. आणि या ठिकाणी जर बघितलं तर त्याच वंशावळीमधलं हे वळवळणारा किडा दरवेळी कुठल्या कार्यक्रमाचं आगमन होत असतं त्यात मात्र वैचारिक दृष्टीनं किंवा बोलून त्यामध्ये काहीतरी विघ्न आणण्याचा प्रयत्न करतो. आणि मग याला जर सपोर्ट करणारी मंडळी राजकीय आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा उपयोग करून राजकारण करणारी मंडळी तर आपल्याला नवखी नाही आहेत, आपल्याला माहिती आहेत. मग जर हा माणूस असा म्हणत असेल की 6 जून 1674ला जो शिवराज्याभिषेक सोहळा झाला तो नामशेष करा किंवा झाला पाहिजे, तर लोकांनी त्यावर प्रतिक्रिया म्हणजे शिवाजी महाराजांना मानणाऱ्या लोकांच्या प्रतिक्रिया काय पाहिजे, ह्या झोरळाची बोलायची ताकद काय झाली पाहिजे. कारण आज मराठा समाजाची जर बघितली तर आमदार खासदार भरपूर आहेत, पण कोणीही त्यावर प्रतिक्रिया देत नाही. कारण सत्ता जर बघितली तर आज या पुरोहितांची सत्ता आहे, मुख्यमंत्री तो आहे आणि त्याच धार्जिनावर पंतप्रधान बसलेला आहे आणि त्यांचे यांचे लागे बांधे आहेत, संबंध आहेत, म्हणून त्यावर कुणी बोलत नाही. खोटं वाटतंय? राजकीय प्रतिक्रिया ऐका जरा, म्हणजे तुम्हाला कळेल. इतिहासकालीन या कुठल्या विवादाबाबतीमध्ये मी जात नाही. तारखेनुसार साजरे करण्याचा निर्णय राज्य सरकारने अधिकृतपणाने त्या ठिकाणी घेतला. तुम्ही काय ऐकलं नाहीये? त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलेलं आहे. अनेक लोकांनी याची अशी यापूर्वी मतं व्यक्त केली आहे. मला अशा संवेदनशील विषयामध्ये अजिबात पडायचं नाही. कारण छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं दैवत आहे, देशाचं दैवत आहे, तसं माझं देखील दैवत आहे. असे वाद होऊ नयेत अशी आमची मागणी सुद्धा आहे. म्हणून याच्यावर तारखेवर बंधनं घालणं मला वाटतं आजच्या घडीला योग्य नाही. तिथीविषयी तर आमचं म्हणणं तेच आहे की शेवटी तारखा आणि तिथीमध्ये फरक आहे. तिथी इतिहास असेल, भूगोल असेल, याच्यातून प्रतीत होत असतात. तारखा काही त्याच्यातून प्रतीत होत नसतात. या भूमिकेविषयी आमचा काही मला वाटतं वाद असेल. आता हे जरी बघितलं तरी इकडे जर बघितलं तर ह्याच भिडे गुरुजींनी त्यांचे स्वतःचे चेले तयार केलेले आहेत. ते धारकरी म्हणतात आणि ते काय म्हणतायत तेही ऐकूया आपण. या ठिकाणी शिवरायांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक घालून नंतर त्याच तीर्थानं भिडे गुरुजींच्या प्रतिमेस या ठिकाणी दुग्धाभिषेक घालून त्यांची प्रतिमा स्वच्छ करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जर बघितलं तर मग मित्रांनो, एका बाजूला धारकऱ्यांच्या प्रतिक्रिया, दुसऱ्या बाजूला राजकीय लोकांच्या प्रतिक्रिया आणि तिसऱ्या बाजूला सर्वसामान्य लोकांच्या प्रतिक्रिया जर बघितल्या तर सर्वसामान्य माणूस हा शिवाजी महाराजांना भावनिक दृष्ट्या अटॅच आहे, त्याचं ते दैवत आहे. म्हणून ते स्पष्टपणे प्रतिक्रिया देत आहेत की या भिडेचा संबंधच काय, हा का बोलतोय त्याच्यावर, याला बोलायचा संबंधच नाहीये आणि हाने कुठं काय साजरं केलंय. शिवाजी महाराजांना मानणारा वर्ग तो साजरा करतोय, मग ह्यांनी असं बोलण्याची गरजच काय. ज्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आहेत मित्रांनो त्या तुम्हाला मी ऐकवतोय, त्याही तुम्ही ऐका. या वाचाळवीराला सतत वारंवार काहीतरी घाणेरडं बोलण्याचं त्या ठिकाणी डोक्यावर परिणाम झालेला आहे. कारवाई करावी, अन्यथा या ठिकाणी या महाराष्ट्रामधील
जो शिवशंभू भक्त आहे तो या ठिकाणी संभाजी भिडेंच्या तोंडाला काळा फासल्याशिवाय राहणार नाही. ही मागणीच खरं तर हास्यास्पद आहे. हा काही सिनेमाचा शो नाही आहे की कोणीतरी एकानं यायचं आणि सोहळा बंद करून म्हणून सांगायचं. आज संन्यास नाटकातलं राम गणेश गडकऱ्यानं ज्यानं छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी केली आणि त्याने एक अवलाद पैदात केली वाघ्या कुत्रा म्हणून, आणि त्या कुत्र्याची अवलाद ह्यो कुत्रा निघाला. संपूर्ण जगामध्ये तारखेनुसार वेगवेगळे कार्यक्रम, वेगवेगळे वाढदिवस आणि वेगवेगळे शुभकार्य होत असतात. तिथे हे कुणाच्या लक्षात राहत नाही. म्हणून संभाजी भिडेंची जी मागणी आहे ती अत्यंत चुकीच्या पद्धतीची आहे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट, अशा पद्धतीचे वादग्रस्त वक्तव्य करून संभाजी भिडे महाराष्ट्राचं नेहमी स्वास्थ्य बिघडवत असतात. कुलकर्णी हे त्याचं नाव आहे. भिडे गुरुजी हा त्यांनी टोपण नाव दिलेलं आहे. हा वाचाळवीर आणि मनोविकृत माणूस आहे. हा महाराष्ट्रामध्ये समाजामध्ये तेढ निर्माण करतो. नाही, सातत्यानं खोटा इतिहास लोकांच्या समोर मांडायचा आणि आमच्या बहुजन तरुणांच्या माथी खोटा इतिहास सांगून दंगली घडवण्याचा हेतू काही लोकांचा आहे. आणि त्यातनं या संभाजी भिडेंनी हे जे कालचं वक्तव्य केलं, 6 जूनचा शिवराज्याभिषेक दिन नामशेष करा म्हणण्याचा त्यांचा खरं तर संबंध काय? जर असं घडत असेल तर मग असं म्हणावं लागेल की हा भिडे जो वळवळ करतोय राजकीय पाठबळामुळे करतोय. चातुर्वर्ण व्यवस्था त्याला मान्य आहे, परंतु आजचं जे काही संविधानिक लोकशाही आहे त्याला ती मान्य नाहीये. म्हणून तारखेचा कधी घोळ, कधी तिथीचा घोळ आणायचा आणि कुठेही जरी असेल तरी एखादा कार्यक्रम जो होत असतो त्याला कशी खीळ घालायची हे याला चांगलं माहिती आहे. उदाहरण झालं तर भीमा कोरेगावच्या कार्यक्रमामध्ये यांनी चांगला गोळ घातलेला आहे. आणि मग असं असताना जर सर्वसामान्य जनता तो सोहळा साजरा करत असेल, आणि इकडे राजकीय मंडळी मात्र त्याचा राजकारणासाठी उपयोग करत असतील आणि ती मंडळी जर या माणसाबरोबरच्या विचाराची असतील तर मित्रांनो हा फक्त 6 जून तारखेवर बोलतोय. उद्या राज्याभिषेक सोहळ्यावरही बोलेल की राज्याभिषेक सोहळाच करायची काय गरज आहे. मित्रांनो सांगता येत नाही. आणि जर असं झालं तर काही दिवसांनी राज्याभिषेक सोहळा सुद्धा बंद करा असं हा म्हणू शकतो. कारण त्याची डेअरिंग तशी होऊ शकते. आणि जर तसं झालं तर मग त्याच्या विचाराची मंडळी उद्या राज्याभिषेक सोहळ्याची गरज नाही, बंद करा असंही म्हणतील. मग तो बंद करायचा की न करायचा, तो तारखेचा घोळ घालतोय ती तारीख मान्य करायची का न करायची, का तिथीनुसार घ्यायचं, हे सगळं शिवप्रेमींनी ठरवायचंय. छत्रपती शिवाजी महाराजांना मानणाऱ्या लोकांनी ठरवायचंय की अशा एका झुरळाचं किंवा जे महाराष्ट्रामध्ये वळवळ करते आणि लोकांमध्ये विषवल्ली पेरते याचं ऐकायचं, हे मित्रांनो तुम्ही ठरवायचंय. आणि तो जर शिवराज्याभिषेक सोहळ्याला विरोध करत असेल तर त्याचा विरोध हा मोडून काढायचा का नाही हे तुम्ही ठरवायचंय. मग ती तिथी असेल किंवा तारीख असेल काहीही असो, पण जो मेन कंटेंट आहे का जो मेन इव्हेंट आहे तो जर बघितला तर हा शिवराज्याभिषेक सोहळ्याचा आहे. याच्याकडे आपण बघणं गरजेचं आहे की अशी जी काही बाईट देणारी मंडळी आहे यांच्याकडे दुर्लक्ष करून नाही, पण अशा मंडळींची तोंड मात्र गप्प करावी लागतील तरच ही मंडळी चुप बसतील. अन्यथा सतत काहीतरी बोलत राहतील आणि येणाऱ्या कार्यक्रमावर ते स्वतःच्या म्हणण्याने काहीतरी विघ्न आणण्याचा प्रयत्न करतील किंवा वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करतील असं माझं मत आहे. म्हणून अशा मंडळीचं ऐकायचं की नाही हे तुम्ही ठरवायचे. आज एवढंच. तुम्ही जर माझ्या मताशी सहमत असाल तर हा व्हिडिओ नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. एवढं बोलतो, थांबतो. धन्यवाद.